जर तुम्हाला वाटत असेल की 10वी इतिहासाचा दुसरा धडा म्हणजे फक्त जुन्या राजांचं नाव आणि आपलं काहीतरी लेखनाविषयी सांगितलंय म्हणजेच रट्टा मारायचा, तर मित्रांनो तुम्ही बोर्ड परीक्षेत तुमचे हक्काचे मार्क्स गमावणार नक्की. कारण या प्रकरणातील मध्ययुगीन इतिहास लेखन हा असा भाग आहे जिथे 90% विद्यार्थी हे गोंधळून जातात आणि त्यांचे मार्क्स कट होतात. जियाउद्दीन बर्नीने कोणतं पुस्तक लिहिलं? बाबरच्या तुझुकी बाबरीमध्ये काय होतं? ही अवघड नावे ऐकून दुपारी अभ्यास करताना प्रचंड झोप येते आणि आपला मेंदू सुन्न होतो. असंच होतंय ना? पण घाबरू नका. आज आपण आपल्या सुपर ब्रेन मेथडचा वापर करून या संपूर्ण कठीण मुद्द्याचा एक असा माइंड मॅप बनवणार आहोत, ज्यानंतर हा प्रश्न तुम्हाला झोपेतून उठवलं तरी सांगता येणार. तर चला थेट मध्ययुगाच्या जगात उतरूया. मित्रांनो, भारताच्या मध्ययुगामध्ये जे मुस्लिम राजे होऊन गेलेत, त्यांच्या दरबारात असणाऱ्या इतिहासकारांनी अरबी आणि फारसीमध्ये इतिहास लेखनाचा खूप मोठा प्रभाव केलेला होता. यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जियाउद्दीन बर्नी. फारसी आणि अरबी असं म्हटलं की बर्नी हे लक्षात यायला पाहिजे. बर्नीने तारिख-इ-फिरुजशाही नावाचा ग्रंथ लिहिला. त्याने इतिहास लेखनाचा एक नियम सांगितला होता. तो म्हणाला, इतिहासकाराने फक्त राजाचे पराक्रम आणि कल्याणकारी धोरणच लिहायची नसतात, तर राजाच्या चुका, त्यांचे दोष आणि चुकीची धोरणे यावरही प्रकाश टाकायला हवा. म्हणजेच इतिहास कसा असायला हवा? इतिहास हा निपक्ष असायला हवा. आता पुढे बघूया मुघल दरबारचे इतिहासकार. आता दुपारची वेळ झाली म्हणजे आपल्याला खूप झोप येते, अभ्यास करायचा कंटाळा येतो. तर आळस पडवून लावण्यासाठी आपण पेन घ्यायचा आणि आपले रफ पेजेस घ्यायचे किंवा रफ बुक हातात घ्यायचा. आणि तुम्हाला हा जो स्क्रीनवरती फ्लो चार्ट दिसतोय ना, तो आपण हाताने ड्रॉ करायचा. तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि नंतर तो तुम्ही पुन्हा बघून काढू शकता. बाबर या मुघल साम्राज्याच्या संस्थापकाने तुझुक-इ-बाबरी हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले. यात त्याने केलेल्या युद्धांच्या वर्णनासोबतच भारतामधील विविध प्रदेश, शहरे, तिथली हवामान, वनस्पती आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांचे अत्यंत सूक्ष्म निरीक्षण नोंदवले आहे. अबुल फजल याने अकबरनामा नावाचा अत्यंत महत्वाचा ग्रंथ लिहिला. अबुल फजलची इतिहास लिहिण्याची पद्धत अतिशय वैज्ञानिक होती. त्याने ऐतिहासिक कागदपत्रांचे अत्यंत बारकाईने आणि अधिकृतपणे संकलन केले, जेणेकरून त्यात कोणत्याही प्रकारची खोटी माहिती आपल्याला आढळणार नाही. आता बघूया आपण आपल्या महाराष्ट्राची शान बखर. जो आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी जोडलेला आहे, तो मुद्दा म्हणजे आपली बखर. ते आपण आता बघूया. बखर हा शब्द कुठून तयार झाला असेल? तर याला थोडासा फेरफार करूया. खबर म्हणजेच माहिती देणारा किंवा बातमी देणारा म्हणजेच बखर या शब्दावरून तयार झालेला आहे. मध्ययुगीन काळात विशेषतः मराठी शाहीत म्हणजे मराठा साम्राज्याच्या वेळी इतिहास लिहिण्याचा हा सर्वात लोकप्रिय प्रकार होता. बखरीमध्ये काय असतं? तर शूर राजांचे गुणगान, महान लढायांचे वर्णन, थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील राजकीय घडामोडी. बोर्ड परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी आपल्याला 5 प्रमुख बखरींची नावे आणि त्यांची वैशिष्ट्ये हे माहीत असणे गरजेचं असतं. तर त्यासाठी आपण थोडंसं माइंड मॅप करून घेऊया. पहिलं सभासद बखर 1. ही कोणाची? लेखक कृष्णाजी अनंत सभासद. वैशिष्ट्य काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची अतिशय विश्वासार्ह माहिती या बखरीमध्ये आपल्याला मिळते. ही बखर छत्रपती राजाराम महाराजांच्या छत्रछायेखाली जिंजीच्या किल्ल्यावर लिहिली गेली होती. बोर्डाच्या परीक्षेत यावर रिकामी जागा किंवा चुक्की बरोबर हमखास विचारतात. दुसरं बघूया भाऊसाहेबांची बखर. यामध्ये 1761च्या पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचे अतिशय रोमांचक आणि सविस्तर वर्णन केले आहे. मराठ्यांनी अब्दाली विरुद्ध दिलेला लढा यात हुबेहूब मांडलेला आहे. तिसरं पानिपतची बखर. याचं वैशिष्ट्य असं की ही बखर सुद्धा पानिपतच्या युद्धावरच आधारित आहे, पण यात
एक अत्यंत प्रसिद्ध वाक्य आहे जे परीक्षेला विचारतात. 2 मोते गळाली, 27 मोहरा गमावल्या आणि रुपये. खुरडा किती गेला याची तर गणतीच नाही. हे वाक्य मराठ्यांच्या झालेल्या मोठ्या आर्थिक आणि जीवितहानीचे वर्णन करतं. होळकरांची कैफियत याचं वैशिष्ट्य आहे. कैफियत म्हणजे स्वतःची हकीकत किंवा इतिहास मांडणे. या बखरीमधून आपल्याला होळकर घराण्याचे योगदान आणि मराठा साम्राज्यात त्यांनी बजावलेली महत्वाची भूमिका दिसून येते. 91 कलमी बखर याचं वैशिष्ट्य असं की ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर प्रकाश टाकणारी एक अत्यंत जुनी आणि महत्वाची बखर मानली जाते. जर अभ्यास करताना डोळ्यावर झोप येत असेल किंवा व्हिडिओ ऐकताना आपल्याला बोर झालं असेल तर आपण झोंबी झोन मध्ये आलोय. आता लगेच वही काढा आणि बखरीचे वर्गीकरण करणारा हा फ्लो चार्ट बनवा. बखरी फक्त एकाच प्रकारच्या नसतात, त्यांचे विषयानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. चरित्रात्मक म्हणजे राजांच्या चरित्रावर आधारित जशी सभासद बखर आहे. वंशानुचरित्रावर म्हणजे संपूर्ण घराण्याचा इतिहास जशी होळकरांची कैफियत आहे. प्रसंगावर्णनात्मक एका मोठ्या युद्धावर आधारित जशी भाऊसाहेबांची बखर आहे. तुम्ही हा बखरीचा इतिहास फक्त पाठ करायचा आहे किंवा परीक्षेपुरतं लक्षात ठेवायचा आहे या उद्देशाने हा अभ्यास करू नका. कारण हा आपल्या पूर्वजांचा इतिहास आहे, पूर्वजांचा पराक्रम आहे, आपल्या अस्मितेचा अभ्यास आहे. म्हणून तो लॉंग टर्म साठी लक्षात ठेवायला आपल्याला तो समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून मनापासून एक दोनदा वाचा, व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका, तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर मित्रांनो, आपल्या आजच्या सुपर ब्रेन सेशनची संपूर्ण समरी एकदम सोपी आणि क्लिअर आहे. मध्ययुगीन इतिहास लेखन आणि बखर लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी डोक्यात ठेवा. जियाउद्दीन बर्नी आणि अबुल फजल यांनी इतिहास लेखनात इतिहासकाराची निष्पक्षता आणि वैज्ञानिक पद्धत आणली. बाबर याने आपल्या आत्मचरित्रात भारताच्या निसर्गाचं आणि हवामानाचं अप्रतिम वर्णन केलेलं आहे. बखर महाराष्ट्राची आपली शान हा मराठेशाहीतील इतिहास लेखनाचा सर्वात मोठा प्रकार आहे, ज्यामध्ये आपण सभासद बखर, शिवछत्रपतींचे चरित्र आणि भाऊसाहेबांची बखर, पानिपतचे युद्ध यासारखे महत्वाचे प्रकार पाहिले. तर मित्रांनो, या प्रकरणाच्या भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपण भारताच्या प्राचीन इतिहास लेखनाची परंपरा बघितलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी इथे शेअर केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि आय बटन वरती. तो व्हिडिओ जाऊन आपण नक्की बघा. पण भारताबाहेर म्हणजेच युरोपमध्ये आधुनिक इतिहास लेखनाची सुरुवात नक्की कशी झाली, वॉल्टेअर, रेने देकार्ते, कार्ल मार्क्स यांनी इतिहासाची व्याख्या कशी बदलली, हे जर तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर आपला पुढचा व्हिडिओ पाश्चात्य इतिहास लेखन, वेस्टर्न ट्रेडिशन यावर असणार आहे. तो व्हिडिओ मिस करायचा नसेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.